नमस्कार मित्रांनो, मी अथर्व डेमकर म्हणजेच आपला आय टी द ब्लॉगर. तर परत एकदा आपण ब्लॉगिंग स्टार्ट केली आणि 2026चा हा आपला पहिला ब्लॉग असणार आहे. खूप एक्सायटेड आहे हा ब्लॉग एक्सप्लोअर करायला आणि मुद्द्याचा डायरेक्ट बोलतो. आता ऑफिसला आलो, घाईघाईत आलो जाम. आताच मगाशी पंचिंग केलं आणि काम वगैरे अर्धं करून आता ब्रेक घ्यायला आलो. ब्रेक घेतल्यावर विचार केला की ब्लॉगिंग इकडनं स्टार्ट करूया आणि जर आता काम बिम संपवून मग आपला एक प्लॅन आहे आणि प्लॅन असा आहे की सगळ्यात पहिले इंस्टाग्रामवरती एक आपली रील व्हायरल होते जसं की गाणं ट्रेंडिंग. तर काय, सहलीला 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 जायचं जायचं सहलीला, तर कुठे, हा प्रश्न आहे. तर उत्तर काय आहे की आपण जाणार आहोत 2026चा पहिला ट्रिप म्हणजे जाणार आहोत भुवनेश्वरला आणि जगन्नाथपुरीला. खूप एक्सायटेड आहे आणि यावेळेला या ट्रिपला पूर्ण आमचा 18 जणांचा 18 ते 20 जणांचा ग्रुप आहे. खूप मोठा ग्रुप आहे आणि रात्री आता इकडनं डायरेक्ट मी ऑफिसवरनं सुटून डोंबिवलीला जाणार माझ्या डोंबिवलीच्या घरी. तर तिकडे सगळी तयारी वगैरे मी केली आहे पहिल्यापासून पॅकिंग वगैरे. सो तिकडे जाऊन डायरेक्ट तुम्हाला मी दाखवेन, सगळे मित्रांना भेटवीन. ओके, सो भेटू पुढे ब्लॉगमध्ये. मित्रांनो, फायनली जसे आपले मित्र भेटलेले आहेत. नमस्कार. सातपुते, नमस्कार. अभि, बोस. हा मानसचा बर्थडे. जय करीना. प्रणिपात. प्रणिपात. तर आता आपण जरा मानसचा बर्थडे सेलिब्रेट करूया हो. आणि आपल्या ट्रिपला सुरुवात करू. बर्थडे करून विचारा, मानस येऊ नाही शकला पण तुझा बर्थडे बनवून चाललो आम्ही आदल्या दिवशी. ठीक आहे, चला बोला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मानस, हॅपी बर्थडे टू यू. हर्षा, इथे सगळे भेटलेले आहेत आणि काय बोलतो ओमकार, सहलीला जायचं जायचं सहलीला, पण कुठे, जगन्नाथपुरी. जय जगन्नाथ. आता आम्ही ट्रेन मध्ये बसलोय आणि फायनली ट्रेन सुटली आहे. तर आता प्रवासाचा पूर्ण ब्लॉग हा टाकणार आहे मी आणि टोटल 31 म्हणजे 31 आवर्सचा प्रवास आहे आमचा भुवनेश्वर पर्यंत. तर आता इथे रोहितने खायला आणलाय पराठे. अभि, तर मग भेटू पुढे ब्लॉग मध्ये. आता जरा आम्ही खाऊन वगैरे झोपू आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला दाखवतो पूर्ण दिवस आम्ही काय टाइमपास करणार आहे आणि बकचोदी करणार आहे. तर भेटू उद्या सकाळी. गुड मॉर्निंग गाईज. आज आपण उठलोय जस्ट आणि आपल्यासोबत आकी आहे, ओमकार आहे, हर्षल आहे, चेतन आहे. हा, मग झोप झाली की नाही, झोप झाली की नाही. बहुत मजा आ रहा है भाई. आता हर्षलची मजा घेतली पोरांनी. हा तर पहिला टपलेला असतो पाटील आणि तो आकी तर बघ. मग आकी काय बोलतो, अजून किती तास बाकी आहे? अजून आपल्याला खूप तास बाकी आहेत आणि असंच आपल्याला एन्जॉय करत जायचं आहे. हसत खेळत आपण खूप एन्जॉय करू. तुम्ही पहा नंतर. खरं काय मग ओमकार, काय आता याच्या पुढे काय करणार आहे एवढे तास? याच्यानंतर आपण अकोल्याला उतरू आणि पहिले पेट पूजा करून घेऊ. खूप भूक लागलेली आहे. चला आता आपण थोड्याने नाश्ता करूया आणि भेटू पुढे ब्लॉग मध्ये. आता आपण पोहोचलोय अकोला स्टेशनला आणि इथे कचोरी घेतोय आपण खायला नाश्त्याला. काकी कचोरी खाऊन सकाळ झाली आणि खायची महफिल चालू आली. बघा चणे, प्रोटीन काय बाबा, प्रोटीन प्रोटीन. आता जस्ट कचोरी खाऊन आता आम्ही प्रोटीन खातोय.
दुसऱ्या कोच मध्ये समीर आहे, समीरचा भाऊ, आणि बाकीचे झोपलेच आहे अजून. ओंकार काय करायचं काय? टीसी आले, टीसी. मोठी स्नानाची वेळ झाली. मोठी हे बघ यज्ञेश, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अथर्वा. गुड मॉर्निंग. अभि, रोहित. तर आता आपण आपल्या भावां लोकांकडे परत आलोय. लक्ष ठेव यार, व्हिडिओ काढा, हे सगळं नको बघू गाणी काढून. समजतं एक तरी वरती सीट पाहिजे रे. सामान जातं डायरेक्ट वरती ना. काहीच आता आपण पोचलोय नागपूरला आणि इथे आमचं जेवण येणार आहे दुपारचं. तर बघू पार्सलवाला आलाय का, सगळे शोधतायत. आणि आपला जेवणवाला अजून आला नाही. आपल्याला बीटी नाही बसायला पाहिजे काय. झोमॅटो स्कॅम. गाईस मिळालं आपली ऑर्डर बिर्याणीची. ऑर्डर आली आपली झोमॅटोची. बिर्याणी आली आहे, बिर्याणी व्हेज बिर्याणी आहे, व्हेज बिर्याणी आली आहे, आपली बिर्याणी आली. पार्सल आलाय, बिटी नाही बसली. आला आला पार्सल. चला जीवा जीवा आलाय. सगळे खुश आहे. आता खावा सगळ्यांनी दाबून. कैसे बताए तू तुझको चाहे यारा, बताना चाहे बातें दिलों की, देखो जवानी आगे तुझे समझाए, तू जाने ना. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा, माझा घेऊन फिरतो ब्लॅक गोल्ड. तर मित्रांनो, जसं की आता रात्र झाली आहे आणि मोस्टली आपण किती तास कव्हर केले आता? 23 तासचा आमचा ट्रॅव्हलिंग ऑलमोस्ट झाला आहे. आता राहिले किती, ऑलमोस्ट 8-9 तास राहिलेत काहीतरी. तर रात्री आता आम्ही इथे ऑर्डर दिली आहे, पिझ्झा मागवलाय. तर आता स्टेशनला जाऊया, पिझ्झा खाऊ कलेक्ट करून मस्त दाबून. भूक लागली कारण की. तर भेटू आपण पुढे ब्लॉगमध्ये. खाण्याआधी सॅनिटायझर लावा, स्वच्छतेचा पालन करा. सो गाईज पिझ्झा आलाय, सगळ्यांनी खायला घेतलाय. रोहित गार्लिक ब्रेड, ओह माय गॉड. चलो अभी कंटिन्यू कर दे, मिलते बाद में. फायनली गाईज आपण पोहोचलोय भुवनेश्वरला आणि आता आपण उतरून जरा हॉटेल मध्ये जाणार, जरा आराम बिराम करणार. मग नंतर तुम्हाला मी एक्सप्लोअर करतो सर्व भुवनेश्वरच्या जागा. तर चला आता भेटतो डायरेक्ट हॉटेलवरती. जाम थकलोय, म्हणजे झोप झाली आहे पण जरा फ्रेश वगैरे होऊ. भेटू. फायनली गाईज आपण पोहोचलोय भुवनेश्वरला. सातपुते थँक्यू. मला एक दे.
थँक्यू अथर्वा. हॅपी व्हॅलेंटाईन डे. गाईज जसं की आता आपण भुवनेश्वरला पोचलो आहोत, तर आता आपण तयारी झाली आपली आणि हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतो. पूर्ण हा आपला ट्रॅव्हल ब्लॉग होता. तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ कशी आम्ही मजा मस्ती केली. सो आपण भेटू, सगळे भुवनेश्वरच्या जागा एक्सप्लोर करू आपण आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी पूर्ण तो टाकणार आहे. सो या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की